या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूर पुणे महामार्गावरील इंदापूर येथे संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एक दोन नव्हे तर चक्क 3 अँब्युलन्स गाड्या तलवारी आढळून आल्या. अँब्युलन्स म्हणजे एखाद्या रुग्णाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी किंवा जखमींना रुग्णालयात दाखल करून लागलीच उपचार मिळावा यासाठी वापरात आणतात. पण इंदापूर येथे अजीब प्रकार समोर आला, ते म्हणजे अँब्युलन्स मध्ये चक्क तलवारीची तस्करी. यात हकीकत अशी की इंदापूर रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर 3 अँब्युलन्स उभ्या होत्या. तिन्ही ड्रायव्हर नशेत तुल्य होती. तेवढ्यात एक जबाबदार पत्रकार पेट्रोल भरण्यासाठी त्या पंपावर आला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने अँब्युलन्स मध्ये तलवारी आहेत व तिन्ही अँब्युलन्सचे चालक दारूच्या नशेत आहेत ही बाब समजतात जागरूक पत्रकार अतुल सोनकांबळे हे अँब्युलन्सचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली व चालकांना विचारणा केली. पण तिन्ही चालकांनी पत्रकार अतुल सोनकांबळे यांना बेदम मारहाण करून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तलवारी घेऊन तिसरे अँब्युलन्स पसार झाली. नेमके हे तलवारी कोणाचे होते, कुठून आणल्या होत्या, खासगी अँब्युलन्स कोणाच्या मालकीचे आहेत हे अद्याप उघड झालेले नसून पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी या घटनेची रिस्तर तक्रार दाखल केली असून या घटनेचे गांभीर्य ओळखून काय कारवाई करतील हे पाहणे तितकंच गरजेचं आहे. खासगी अँब्युलन्स मधून तलवारी कोणाच्या आदेशाने तस्कर होत होती या पार्श्वभूमीवर नेमकं काय ऍक्शन पोलीस घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत, ही ॲम्ब्युलन्स आणि ही एक ॲम्ब्युलन्स आणि दुसरी जी ॲम्ब्युलन्स आहे ती फरार झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. या सलग तिन्ही ॲम्ब्युलन्स एका ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या. याच्या बाजूला एक ॲम्ब्युलन्स होती, त्याच्या बाजूला दुसरी ॲम्ब्युलन्स होती. म्हणजे पुण्याच्या दिशेने तिन्ही ॲम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या. परंतु ॲम्ब्युलन्समधले ड्रायव्हर जे होते ते पूर्णपणे पिलेले होते आणि या ॲम्ब्युलन्समध्ये तलवारी होत्या, तलवारी. मी विश्व 24 न्यूजचा वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे पत्रकार म्हणून पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलो असता. पेट्रोल पंपातील काही कर्मचाऱ्यांनी या गाड्यातील तलवारी पाहिल्या आणि त्या मीही पाहिल्या, माझ्याही निदर्शनास आल्या. मी ज्यावेळेस माझा मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही एक गाडी MH04 FP 3485 ही एक आणि ह्याच्या बाजूला दुसरी असलेली ॲम्ब्युलन्स, या दोन्ही गाड्या फरार झाल्या. अक्षरशः या गाड्या पळून गेल्याच्या नंतर या जो गाडीचा ड्रायव्हर आहे MH04 EF EY 8578 या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो माझ्याशी भांडण करत, हुज्जत घालत, दमदाटी करत होता. मी पोलीस स्टेशनला तसा कॉलही केला. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली. गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना देखील माहिती दिली. त्याचप्रमाणे ठाणे बिटा अंमलदार यांना देखील या घटनेची माहिती दिली. परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी यायला थोडा वेळ लागला, त्यांना काहीतरी काम असेल. परंतु या गाडीचा ड्रायव्हर एवढा पिलेला होता की तो मला मारहाण करण्याच्या तयारीत. आणि अवघ्या अर्धा एक तासाचा वेळ गेल्याच्या नंतर ही ॲम्ब्युलन्स बघा तुम्ही, ही ॲम्ब्युलन्सची पट्टी आहे, ही बघू शकता तुम्ही. अक्षरशः या गाडीनं मला इथून उडवण्याचा प्रयत्न केला. हे सगळी जी पट्टी दिसते हे ब्रेक मारले त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी, बघू शकता. ही जी ॲम्ब्युलन्स आली नंतर या गाडीतल्या तलवारी पार्सल करून दुसरी ॲम्ब्युलन्स फरार करून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली. म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली तलवारी पार्सल करण्याचं काम किंवा तलवारी वाहतूक करण्याचं काम किंवा अवैध धंद्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातोय. आणि इतकेही एखाद्या पत्रकारांनी पाहिला असता किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं, दगडानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करणं, या दोन्ही ड्रायव्हरनी मला, माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांना देखील लाथा घातलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याच पंपावरती सर्व हा घटनाक्रम घडलेला होता. या ठिकाणी माझ्या डोळ्याचा जो चष्मा आहे तो चष्मा या ठिकाणी पडलेला आहे. या ठिकाणी हे दगडाचा खच पडलेला आहे, बघू शकता, विटाचा. अशा तऱ्हेनं या ड्रायव्हरनी या पंपावरती मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलिसांना कळवलं. पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांना अटकही केलेली आहे. हा जो चष्मा आहे तो माझाच आहे.
हा दगडाचा खच बघू शकता. या पंपावरचे कर्मचारी, या कर्मचाऱ्यांनी पाहिलं, मला सांगितलं, मी माझं कर्तव्य म्हणून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तलवारी तोपर्यंत पार्सल केल्या आणि ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती तलवारी पार्सल करून परत रिटर्न आलेली आहे आणि याच ॲम्ब्युलन्सनी मला मारण्याचा प्रयत्न केला. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.